नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। AMTचं बेस मॉडेल हॅरियरचं आहे। हे 18.5 लाखातच तुम्हाला अवेलेबल होतं एक शोरूम प्राईस। जर असं कॅल्क्युलेट करायला गेलं तर 21.5 ते 22 लाखापर्यंत तुम्हाला हे ऑन रोड अवेलेबल होईल। बेस्ट डील 95 शोरूममध्ये तुम्हाला अवेलेबल होतील। आता बोलूया बेस व्हेरियंटबद्दल। हे बेस व्हेरियंट आहे AMTचं, कारण ह्याच्या खालचं व्हेरियंट आहे ते स्मार्ट व्हेरियंट जे आहे बेस व्हेरियंट। इथे प्युअर प्लसबद्दल बोलतो आहे आपण, प्युअर प्लस एस, ठीक आहे। हे आहे प्युअर प्लस व्हेरियंट। चला बोलू फ्रंट एंडपासून। टाटाचा लोगो इथे दिलेला आहे। 360 डिग्री कॅमेराचं ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं नाही आहे। खाली बघितलं तर तुम्हाला रडारसारखी प्लेट दिसेल, पण ही प्लॅस्टिकची प्लेट आहे आणि इथे कुठलाही पार्किंग सेन्सर दिलेले नाही आहे। नॉर्मल तुम्हाला इथे DRL मिळून जातात येलो कलरचे। मेन म्हणजे इथे फॉग लॅम्प नाही आहे, फक्त हेडलॅम्पचं सेक्शनच दिलेलं आहे। तर ह्या काही कमी आहेत ज्या तुम्हाला जाणवतील, पण असं दुरून बघून जाणवणार नाही, कारण बाकी सगळ्या गोष्टी कलर कॉम्बिनेशन वगैरे कंपनीने तसेच ठेवलेले आहे। एक गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला सिल्वर कलरचे जे नॉर्मल हायलाईट्स असतात ते इथे ग्रिलवर दिलेले नाही आहे। बोलू साईड प्रोफाईलला। हे जे अलॉय व्हील्स आहेत हे 17 इंच आहे। 235 65 R17 हे होते, हे जुन्या हॅरियरला अवेलेबल व्हायचे। नवीन हॅरियरमध्ये 19 इंचचे टॉप ऑफ द व्हेरियंटला, ॲडव्हेंचर प्लसपासून 18 इंच आणि इथे तुम्हाला 17 इंचचे दिलेले आहे। जुनी हॅरियर तुम्ही बघितली असेल तर हे सेम अलॉय व्हीलचं डिझाईन यायचं। एक कमी तुम्हाला जाणवू शकते ते ही की फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक आणि रिअरला तुम्हाला ड्रम ब्रेकच दिलेले आहे। ORVM जे आहे ते ऑटो फोल्डेबल आहे आणि इथे रूफ रेल जे आहे ते प्लॅस्टिकच दिलेलं आहे। डोर हँडल बघितले तर तुम्ही नॉर्मल गाडीच्या कलरमध्येच आहे। एक कमी जसे मी तुम्हाला बोललो, मागे ड्रम ब्रेक आहे आणि पुढे डिस्क ब्रेक आहे। 205 mm ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला इथे दिलेलं आहे। मित्रांनो, 18.5 ते 19 लाखाच्या रेंजमध्ये जेव्हा तुम्ही एखादी कार बघता तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा रोड प्रेझेन्स असतो। आणि हॅरियरच्या रोड प्रेझेन्सचा सर्वात महत्त्वाचं फ्रंट तर आहेच, पण बॅकसुद्धा आहे, कारण ते पहिलेपेक्षा जास्त इम्प्रूव्ह झालेलं आहे। कनेक्टिंग लाईटचं ऑप्शन इथे दिलेले आहे आणि रिअर टेल लाईट जे आहे ते तुम्हाला LED मध्येच अवेलेबल होतात। एक कमी जर तुम्हाला बघायची गेली तर यात तुम्हाला डिफॉगरचं ऑप्शन दिलेलं नाही। वायपर आणि वॉशर दिलेलं आहे, हाय माउंट स्टॉप लॅम्प आणि इथे शार्पिन अँटेनासुद्धा अवेलेबल होतो। खाली हॅरियरचं बॅजिंग बघू शकता आणि कॅमेरासुद्धा इथे दिलेला आहे। दोनच पार्किंग सेन्सर आहे आणि खालची स्किड प्लेट सिल्वर कलरची दिलेली आहे। टेलगेट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला पार्सल ट्रे दिसणार नाही आणि वूफरसुद्धा दिलेला नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बूट लॅम्प जो असतो तो सुद्धा इथे अवेलेबल होत नाही, ठीक आहे। खाली बघितलं तर तुम्हाला थोडी स्पेस दिलेली आहे। युरिया डेफ जो तुमचा नॉब आहे तो इथे दिलेला आहे आणि स्पेअर व्हील जो आहे तो तुम्ही खाली बघू शकता। इथे गेट बंद करायचं असेल तर तुम्हाला नॉर्मल हातानेच बंद करायला लागेल। इथे कुठला ऑटोमॅटिक टेलगेटचं ऑप्शनसुद्धा दिलेलं नाही आहे। रिअर सीटला बसायच्या आधी तुम्हाला डोर दाखवतो। फॅब्रिक अपॉस्ट्री इथे दिलेली आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला फॅब्रिक अपॉस्ट्रीच मिळते, कुठे लेदर अपॉस्ट्री वगैरे दिलेली नाही आहे। ॲडजस्टेबल हेडरेस्ट तर आहे, पण इथे तुम्हाला आर्मरेस्ट जो आहे ना तो मिळत नाही। आर्मरेस्ट प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये दिलेला नाही आहे। खाली बघितलं तर तुम्हाला 2 चार्जिंगचे ऑप्शन, एक A टाईप आणि एक C टाईपवाला आहे। बाकी कम्फर्ट, कुशनिंग ह्या गोष्टी बघायची अजिबात गरज नाही आहे। स्पेसियस कार बघत आहात, तुमच्या घरचे लोक थोडे हेल्दी आहेत त्यांच्यासाठी तर ही बेस्ट कार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्युअर प्लसबद्दल बोलतो आहे। 21 लाखापर्यंत तुम्हाला फायनल डील होऊन जाईल। 95 शोरूम भोसरीला तुम्ही व्हिजिट करू शकता। स्क्रीनवर नंबरसुद्धा दिलेला आहे। ड्रायव्हर सीटचं हे डोर आहे, फॅब्रिक अपॉस्ट्रीज आहे इथे, 4 विंडोचे पॉवर कंट्रोल, इथे थोडी जागा दिलेली आहे। गन मेटल फिनिशमधलं डोर हँडलचं आउटर लेअर आहे आणि साईडला बघितलं तर हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर दिलेलं आहे। मला असं वाटतं हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर ना प्रत्येक कारमध्येच द्यायला पाहिजे, हे ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे। ड्रायव्हर सीटला बसलो आहे आपण आता। इथे स्टेअरिंग व्हीलला लेदर रॅपिंग दिलेले आहे, हे एक चांगली बाब आहे। प्युअर प्लस व्हेरियंटबद्दल बोलतो आहे आपण। इथे तुम्हाला फ्लॅट बॉटम स्टेअरिंग व्हील, इथे क्रूजचे कंट्रोल, इथे मीडियाचे कंट्रोल आणि हे AMTचं बेस व्हेरियंट आहे आणि इथे पॅडल शिफ्टरसुद्धा दिलेले आहे। अजूनही हे तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सला एका वेगळ्या लेवलला घेऊन जातं जेव्हा आपण पॅडल शिफ्टरबद्दल बोलतो। इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटलच आहे, बाकी सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होतात। तुम्हाला काही वेगळं बघायची गरज नाही आहे। त्याचे सगळे कंट्रोल आहे ते तुम्ही इथून सेट करू शकता, ठीक आहे। आता बोलू ओव्हरऑल डॅशबोर्डबद्दल। एकच कलर म्हणू शकता तुम्ही, हा ब्लॅक कलर आहे, त्याची रंगसंगती म्हणून हा कार्बन ब्लॅक
आणि खाली ग्लॉसी फिनिश आणि हा मॅट फिनिशमध्ये आहे ग्रे कलर, मार्बल फिनिशसारखं हे दिसतं. 10.25 mm इथे टचस्क्रीन सिस्टीम दिलेला आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले आहे, पार्क असिस्ट आहे. 360 डिग्री कॅमेरा नाही आहे, पण कॅमेराची क्वालिटी चांगली आहे कारण मागे कॅमेरा मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. ठीक आहे. बाकी याचा व्ह्यू वगैरे कमी जास्त करू शकता, झूम इन झूम आउट करू शकता. तर त्याची कमी तुम्हाला त्याची खंत जी आहे ना 3D कॅमेऱ्याची, 360 कॅमेराची, ती मागच्या साईडला तरी ॲटलिस्ट वाटणार नाही, फ्रंटला नक्कीच जाणवू शकते. ठीक आहे. IRVM नॉर्मलच इथे दिलेला आहे आणि इथे कॅबिन लाईट दिलेले आहे. इथे कुठला मिरर दिलेला नाही. ओके. आणि तिकीट होल्डरसुद्धा इथे अवेलेबल नाही आहे. फ्युएल लेवल इज लो. शुअर. ओके. इथे तुम्हाला सनरूफचं ऑप्शनसुद्धा दिलेलं नाही आहे. ठीक आहे. थोडं खाली बघितलं ACच्या खाली तर सगळे टच सिस्टीम दिलेली आहे. 2च बटन आहेत ते आता अवेलेबल होतात. आणि इथे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल वगैरे नाही आहे, नॉर्मलच इथे मिळून जातं. ठीक आहे. 45 वॉटचं म्हणजे लॅपटॉप चार्ज करायचं असेल ना तर इथे तुम्ही लॅपटॉप चार्ज करू शकता. फक्त वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन इथे दिलेलं नाही आहे. इथे 3 टेरेन मोड अलॉंग विथ 3 ड्राईव्ह मोडसुद्धा अवेलेबल होतात. AMTबद्दल बोलतो आहे आपण. आणि इथे थोडी स्पेस दिलेली आहे आणि आर्म रेस्टमध्ये 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि 2 A टाईप आणि C टाईपचं चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. जेव्हा आपण ग्लब बॉक्स बघतो तेव्हा टाटाचे ग्लब बॉक्स तर ॲक्च्युली चांगले असतात, मोठे असतात, कूल्ड नाही आहे आणि इथे कुठला लाईटसुद्धा अवेलेबल होत नाही. हे होतं इंटेरियर. चला बोलू आता एक्सटेरियर, प्राईस आणि इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. फेसलिफ्ट लॉन्च झाल्यानंतर सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की यात पेट्रोल यायला पाहिजे, पण यात फक्त डिझेलचं ऑप्शन मिळतं. 2 लिटरचं 170 PS पॉवर जनरेट करणारे इंजिन, 350 न्यूटन टॉर्कसोबत मस्त ॲव्हरेज मिळतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पेट्रोल असतं तर अजून ॲव्हरेज डाऊन झालं असतं. आणि आता राहिलं 10 ते 15 वर्षाचं त्या रूलबद्दल, तर 10 वर्ष तर तुम्ही बिनधास्त गाडी ठेवू शकता. ग्रीन सर्टिफिकेट करून 15 वर्ष ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला पुढचे 15 वर्ष गाडीकडे बघायची गरज नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या घडीला खिशात पैसे कमी असतील, बजेट जास्त नसेल, तर हे ऑप्शन याच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण 21 ते 21.5 लाखात तुम्हाला पाहिजे ते सगळ्या गोष्टी मिळतात. आता तुम्हाला एक्स्ट्रा लावायचं काय? एक्स्ट्रा लावायचं आहे म्हणजे फॉग लॅम्प, ते तुमचं मॅनेज होऊन जाईल. बाकी कुठलीच कमी नाही आहे. थोडं डिझाईन शंका कुशंका असतील तुमच्या मनात तर ते ह्यासाठी, कारण फक्त साईड प्रोफाईलला तुम्हाला अलॉय मिळत नाही, पण अलॉय आहे. नवीन डिझाईन नाही आहे पण अलॉय आहे. म्हणजे कुठलीच कमी कंपनीने हे वेरियंट घेतानासुद्धा ठेवलेली नाही आहे. आता 2 फीचर जे मला असं वाटते नसले तरी चालतील ते म्हणजे व्हेंटिलेटेड सीट आणि दुसरं म्हणजे 360 डिग्री कॅमेरा. कारण तुमचं जस्टिफिकेशन, ड्रायव्हिंग स्किल, बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे ह्या गोष्टींचीसुद्धा गरज वाटणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. बाकी मी सगळं कवर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघत चला, शेअर करत चला. एकदा शेअर बटनवर क्लिक करा आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकला शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. ठीक आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट नक्कीच करा. एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ बघत आहेत, चला आपण एक ट्राय करू. कमेंट सेक्शनमध्ये ट्राय करा, सांगा की तुम्ही कुठल्या गावातून मराठी कारवडला प्रतिसाद देत आहेत, प्रेम देत आहेत, तुमचे आशीर्वाद देत आहेत. मलासुद्धा माहिती होईल. ज्या दिवशी त्या गावात येईल मी, आपण नक्की भेटायचा प्रयत्न करू. चला तर कमेंट बॉक्स भरा आणि सांगा तुम्ही कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात. पुण्याच्या कुठल्या कोपऱ्यातून बघत असाल त्या एरियाचं नावसुद्धा लिहा. ठीक आहे. चला, धन्यवाद. वाट बघतोय तुमची कमेंट सेक्शनमध्ये.